वेलकम टू मराठा विद्याप्रसारक समाज अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर सिडको नाशिक. हॅलो माय डिअर स्टुडंट्स आपण पहिला भाग जो बघितला आवर नीड फॉर वॉटर त्याच्यात आपण बघितलं आपल्याला पाण्याची गरज का असते. आज आपण दुसरा भाग चालू करतो. पण दुसरा भाग चालू करण्यापूर्वी आपले कायमचेच आमचे नेहमीचेच प्रेरणास्थान असलेले मान्य सरचिटणीस मॅडम निलिमाताई वसंतराव पवार मॅडम यांच्या प्रेरणेने व आमच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड मॅडम यांच्या प्रेरणेने मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग बघूया आवर नीड फॉर वॉटर याचा सेकंड पार्ट. तुम्हाला विचारलं आहे कॅन यू टेल, काय विचारलं आहे बघा. वाय डू वी गो नियर अ वॉटर होल इन अ जंगल टू सी वाईल्ड ॲनिमल्स. आपण जर समजा जंगलात फिरायला गेलो तर तिथं आपण पाणवठ्यावरच का जातो जंगली प्राणी बघायला, सांगता येईल का तुम्हाला? सांगा बरं. येस व्हेरी गुड. कारण ते प्राणी काय करतात तिथं पाणी प्यायला येतात. बघा मग काय दिलं आहे. वाईल्ड ॲनिमल्स ऑल्सो नीड वॉटर. दे कम टू अ वॉटर होल इन द फॉरेस्ट वेन दे आर थर्स्टी. सो पीपल टू गो देअर इन ऑर्डर टू साईट द वाईल्ड ॲनिमल्स. मग जंगली प्राण्यांना सुद्धा ताण लागते. ताण लागली की ते कुठे येतात मग पाणी प्यायला? त्या पाणवठ्यावर येतील. तिथं आले म्हणजे आपल्याला ते दिसतात म्हणून आपण काय करतो त्या पाणवठ्याच्या बाजूला आपण ते प्राणी बघायसाठी जात असतो. द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. पाण्याचं आता महत्त्व बघूया काय काय. पीपल नीड वॉटर नॉट ओनली फॉर ड्रिंकिंग बट ऑल्सो फॉर कुकिंग अँड क्लिनिंग. वी नीड वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज ॲज वेल. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. आपल्याला फक्त पाणी पिण्यासाठीच लागतं का? तर नाही. तर ते कुकिंगला स्वयंपाकासाठी लागणार, स्वच्छतेसाठी लागणार, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतीसाठी पाणी लागतं. त्याचबरोबर इंडस्ट्रीज म्हणजे मोठे मोठे जे काही कारखाने आहेत प्रत्येक कारखान्यात हे पाणीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शेजारच्या पिक्चर चार्टमध्ये तुम्हाला काही पाण्याचे वापर तुम्हाला दाखवले युजेस ऑफ वॉटर. त्याचबरोबर तुम्हाला हा जो पुढचा पिक्चर चार्ट दिसतोय ते हायड्रॉलिक पॉवर स्टेशन आहे. हायड्रॉलिक पॉवर स्टेशन म्हणजे काय? पाण्यापासून वीज निर्मितीसुद्धा होते. हे तुम्हाला इथं शिकायचं आहे. पुस्तकात जरी नसलं तरी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून ते चित्र तुम्हाला तिथं दिलं आहे. तुम्ही जसे जसे मोठे होणार तसं तसं याचा अभ्यास तुम्हाला येईल. ट्राय दिस. छोटासा एक प्रयोग आहे. काय आहे बघूया. टेक 2 पॉटेड प्लांट्स ऑफ इक्वल ग्रोथ. लेबल देम ॲज अ 1 and 2. सारखे प्रकारचे 2 वनस्पती घ्यायच्या, कुंडीत लावायच्या आणि त्यांना 1 आणि 2 असे नंबर द्यायचे. मग काय करायचं पुढे? एव्हरी मॉर्निंग फॉर द नेक्स्ट 5 days वॉटर ओनली प्लांट 1. डू नॉट वॉटर प्लांट 2. पुढचे 5 दिवसापर्यंत रोज फक्त 1 नंबरच्या झाडाला पाणी घालायचं, 2 नंबरच्या झाडाला पाणी घालायचं नाही. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय दिसेल मग? तर काय दिसेल बघा. प्लांट 2 विच वॉज नॉट वॉटर्ड स्लोली ड्राईज अप. प्लांट 1 लुक्स फ्रेश अँड ग्रीन. ज्या 2 नंबरच्या झाडाला आपण पाणी देत नाही ते काय होईल? ड्राईज अप म्हणजे वाळेल. पण प्लांट 1 1 नंबरचं जे काही झाड आहे ते फ्रेश आणि हिरवगार आपल्याला इथं दिसणार आहे. व्हॉट डज दिस टेल अस? याच्यावरून आपण काय सांगू शकतो? प्लांट्स नीड वॉटर टू लिव्ह. वनस्पतींना सुद्धा जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. प्लांट्स नीड वॉटर. वी वॉटर अवर पॉटेड प्लांट्स. फार्मर्स वॉटर द क्रॉप्स इन देअर फील्ड्स. कूल दिस प्लांट्स लिव्ह विदाउट वॉटर. आपण कुंडीत लावलेलं झाड असेल किंवा आपण शेतकऱ्यांनी जे शेतात पिकं लावले असतात त्यांनासुद्धा पाण्याची गरज असते. जर त्यांना पाणी मिळालं नाही तर काय होईल? वी सी दॅट प्लांट्स लाईक ॲनिमल्स नीड वॉटर. फक्त वनस्पतींनाच पाणी नाही लागत तर प्राण्यांनासुद्धा ते पाणी लागतं. मग वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सगळे सजीव जे आहेत त्यांना हे पाणी लागतंच. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवायचं आहे. काय विचारलं बघूया. द ट्रीज इन द फॉरेस्ट ऑल्सो नीड वॉटर टू ग्रो. फ्रॉम वेअर डू दे गेट द वॉटर दे नीड. आता जंगलातले जे काही वनस्पती असतात त्यांनासुद्धा जगण्यासाठी पाणी लागतं. पण त्यांना कोण जातं परत पाणी घ्यायला? आपण जर कुंडीतल्या झाडाला आपण पाणी टाकतो पण जंगलात कोण जातं का पाणी टाकायला? तर नाही. मग ते जगतात. मोठे मोठे जंगल असतात, हिरवेगार असतात, तर त्यांना पाणी कोण देत असेल बरं? सांगा बरं. येस व्हेरी गुड. पावसाच्या पाण्यामुळे ते जगतात. मग बघूया आता पावसाचं पाणी. रेन वॉटर सिप्स इन टू द सॉईल. रूट्स ऑफ प्लांट्स स्प्रेड डीप इन टू द सॉईल. दीज रूट्स ॲब्झॉर्व द वॉटर दॅट हॅज सिप इन टू द सॉईल. आता जे काही पावसाचं पाणी पडतं आणि ही जंगलातली जी काही झाडं असतात त्यांची जी मुळं असतात ती खोलवर गेलेली असतात, पसरलेली असतात.
हे जंगलात पडणारं जे काही पावसाचं पाणी असेल ते जमिनीत जिरतं. हे जे काही झाडाची जी काही मुळं आहेत ते पाणी काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेतात. याच्या आधारे ते जंगलातली झाडं ही वाढत असतात. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, सम प्लांट्स लाईक बुलरुशेस ग्रो ओनली इन वॉटर. वी कॅन ट्राय अवर बेस्ट टू ग्रो देम इन सॉईल बट दे कॅनॉट सर्वाईव्ह देअर. काही वनस्पती असे असतात की त्या फक्त पाण्यातच वाढतात. त्यांना जर आपण जमिनीवर लावण्याचा प्रयत्न केला तर ते लागत नाही किंवा जगत नाही. द लोटस, वॉटर चेस्टनट अँड हायसिंथ आर ऑल्सो प्लांट्स दॅट ग्रो इन वॉटर. आता तुम्हाला काही झाडांची नावं इथे दिली, लोटस असेल, वॉटर चेस्टनट असेल किंवा हायसिंथ असेल. हे जे काही वनस्पती आहेत ह्या फक्त कुठे वाढतात, पाण्यातच वाढतात. सोबतच्या चित्रात तुम्हाला ह्या वनस्पतींची चित्र तुम्हाला दिसत आहेत. जलपर्णी असेल, शिंगाडा असेल. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, एव्हरीवन शुड टेक केअर टू कीप द पब्लिक सोर्स ऑफ वॉटर क्लीन. इट इज इच वन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू डू सो. जो काही सार्वजनिक पाणवठा असेल, ठिकाण असेल, ते आपण सगळ्यांनीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. ती सगळ्यांची काय आहे, जबाबदारीच आहे. आजच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं आहे ते तुम्हाला समजलं असेल तर आज इथं मी थांबूया आणि ह्या सेकंड पार्टची एक्झरसाईजचा अभ्यास आपण करूया. बघूया मग एक्झरसाईज. पहिला प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न काय बघा, राईट द नेम्स ऑफ द प्लांट्स दॅट ग्रो इन द वॉटर. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावं सांगायची. आत्ताच बघितले आपण, कोणकोणते सांगा बरं. व्हेरी गुड. लोटस, वॉटर चेस्टनट, हायसिंथ, बुलरुशेस, पिस्टिया, वॉटर कॅबेज अँड हायड्रिला. हे जे काही वनस्पती आहेत ह्या कुठे वाढतात, फक्त पाण्यातच वाढतात. सेकंड क्वेश्चन बघूया. वाय इज फार्मिंग नॉट पॉसिबल विदाउट इनफ वॉटर. शेती पाण्याशिवाय शक्य आहे का शेती करणे, आहे का, सांगा बरं. उत्तर बघा त्याचं काय आहे आन्सर. क्रॉप्स नीड लॉट्स ऑफ वॉटर. इफ दे डू नॉट गेट इनफ वॉटर दे विल नॉट सर्वाइव्ह. देअरफॉर फार्मर हॅज टू वॉटर द क्रॉप्स रेग्युलरली. जे काही शेतातली पिकं असतात त्यांनासुद्धा पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय ते जगूच शकत नाही. म्हणून शेतकरी काय करतात, त्या पिकांना वेळोवेळी पाणी हे देत असतात. सो टुडे वी फिनिश अवर चॅप्टर हिअर. आज आपला या धडा ह्या ठिकाणी संपला आहे. तो तुम्हाला समजला असेलच असं मी समजतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.